श्रोत्यानो, लूका वर्तमान ह्याच्या 23व्या अध्यायाच्या 33 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. 34वं वचन सांगतं, 23वा अध्याय 34वे वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. प्रभू येशूने जे लोक त्याला वधस्तंभावर खिळत होते त्यांना परमेश्वराने क्षमा करावी म्हणून मागणी केली. जर श्रोत्यानो त्याने असे केले नसते तर हा जनसमुदाय कधीही न क्षमा केल्या जाणाऱ्या पापाच्या अर्थात देवाच्या पुत्राला मारण्याच्या दोषामुळे दंडित झाला असता. 35वं वचन सांगतं, लोक पाहत उभे होते. अधिकारीही नाकमुरडीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचविले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःच वाचवावे. जर येशू वधस्तंभावरून खाली उतरला असता तर तो कधीच ख्रिस्त ठरला नसता. त्याच्या मृत्यूविषयी सांगणाऱ्या यशायाच्या 53 अध्यायाला तो कधीच पूर्ण करू शकला नसता. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 8वं वचन सांगतं की त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले, जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खिळल्यामुळे आम्हाला पापाच्या त्या भयंकर रोगापासून आरोग्य प्राप्त झाले. श्रोत्यानो, पाप मानवजातीला लागलेला एक फार भयंकर असा रोग आहे. 36 ते 38 वचने सांगतात, शिपायांनीही जवळ येऊन व आम त्याच्यापुढे धरून त्याची अशी थट्टा केली की तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचीव. हा यहुद्यांचा राजा आहे असा एक लेखही त्याच्यावरती होता. जेव्हा ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा त्यांनी त्याच्या वधस्तंभावर ग्रीक, लॅटिन आणि इब्री भाषेत यहुद्यांचा राजा असे लिहून टांगले. श्रोत्यानो, ग्रीक ज्ञानवंत लोकांची अर्थात शिक्षण, साहित्य इत्यादीमध्ये वापरण्याची भाषा होती. लॅटिन नियम व अनुशासनाची व्यवस्थेची भाषा होती. सैनिक आणि सरकार राजकारभारामध्ये वापरण्यात येणारी ही भाषा होती. इब्री भाषा धर्मासंबंधीची भाषा होती. जेव्हा ख्रिस्त आपले राज्य पुन्हा स्थापित करण्याकरिता येईल तेव्हा तो ह्या संपूर्ण विश्वाचा राजकारणी, शैक्षणिक, आत्मिक सत्ताधारी असेल. जे काही त्यांनी लिहिले ते किती अचूक होते. संपूर्ण लेखाची माहिती करून घेण्याकरिता आम्हाला 4ही शुभवर्तमानांना एकत्र ठेवावे लागेल. 39 ते 41 वचने सांगतात, वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हाला वाचीव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्यायी आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मत्तै व मार्क दोघेही सांगतात की सुरुवातीला दोन्ही चोरांनी प्रभू येशूची थट्टा केली, परंतु वधस्तंभावरील त्या 6 तासात, विशेष करून शेवटल्या 3 तासात एका चोराने पाहिले की असाधारण असे काही घडत आहे. त्याने ओळखले की वधस्तंभावर मरणारा हा स्वतःसाठी नाही परंतु दुसऱ्यासाठी मरत आहे. जरी त्याला माहिती होते की बरब्बाने त्या वधस्तंभावर असायला हवे होते, परंतु त्याला हे सुद्धा समजले की हा त्या बरब्बासाठी, त्याच्या पापांसाठी सुद्धा मरत आहे. त्याला कळले की हा देव व वधस्तंभावरील मानवात काही व्यवहार आहे व त्या वधस्तंभावरील तो मानव परमेश्वर होता. त्यानंतर तो विश्वास ठेवून त्याच्याकडे आला. 42 आणि 43 वचने बघा काय सांगतात. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. श्रोत्यानो, त्याच दिवशी हा चोर, जो रोमी कायद्याप्रमाणे जिवंत राहण्याच्या लायकीचा नव्हता, प्रभूच्या सहवासात गेला. हा वाईट होता, चांगला नाही, परंतु देवाच्या पुत्रावरील विश्वासामुळे तो तारण पावलेला चोर झाला. आता ह्या 2 चोरांमध्ये काय फरक होता? वरवर पाहता काहीच नाही, दोघेही चोर होते. फरक फक्त इतकाच की एकाने प्रभू येशूवर विश्वास ठेवला, दुसऱ्याने नाही. येशूवरील त्याच्या विश्वासामुळे तू आज माझ्यासोबत सुखलोकात असशील हे आश्वासन त्या चोराला मिळाले. 44 आणि 45 वचने बघा. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. जेव्हा ख्रिस्त त्या वधस्तंभावर मारला गेला तेव्हा तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.
त्यामुळे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मानवाकरिता उघडण्यात आला. 46 वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. लक्षात घ्या की डॉक्टर लूक हे आपल्या दृष्टिकोनातून अर्थात वैद्यकीय दृष्टिकोनातून लिहित आहे. अनेक लोकांना त्याने मरताना पाहिले असावे. ते कसे मेले हे त्याला ठाऊक होते व आमचा प्रभू कशा प्रकारे मेला हे सुद्धा त्याला ठाऊक होते. आमच्या प्रभूचा मृत्यू वेगळा होता. मरताना शेवटचा श्वास घेताना अनेकांना फार संघर्ष करावा लागतो. वधस्तंभावरील ते 2 चोर अशाच प्रकारे मेले, परंतु येशू ख्रिस्त मात्र तशा प्रकारे मेला नाही. त्याने स्वतःहून आपला प्राण सोडला. त्याने काय म्हटले आपण लक्षात घेतले का? त्याने म्हटले, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. त्याने हे उच्च स्वराने म्हटले. ज्या व्यक्तीचा प्राण निघत असतो त्याच्या तोंडातून शब्द लवकर निघत नाहीत. तो त्या व्यक्तीप्रमाणे तोंडातल्या तोंडात बोलला नाही, परंतु तो जोराने बोलला. योहान म्हणतो की त्याचा शेवटला शब्द विजयाची आरोळी होती. टेटलेस्टाय अर्थात पूर्ण झाले आहे. 47 वचन बघा. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचे गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. माझा विश्वास आहे श्रोत्यानो की शताधिपतीने अवश्य तारण प्राप्त केले. येशूला वधस्तंभावर खेळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. वधस्तंभाच्या पायथ्याशी उभे असताना त्याने वर दृष्टी करून पाहिले तेव्हा त्याला काही असाधारण असे घडताना आढळले आणि तो परमेश्वराचे गौरव करू शकला. त्याने पाहिले की ख्रिस्त नीतिमान होता. 48 वचन सांगतं की हे दृश्य पाहण्याकरिता जमलेले सर्व लोक समुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. त्या ठिकाणी येशूच्या मृत्यूमुळे फार भयाचे वातावरण पसरले होते. कुठलाच शुभवर्तमानकार ख्रिस्ताच्या मृत्यूला विस्तृतपणे सांगत नाही. असं वाटतं श्रोतांनो, जणू परमेश्वराच्या आत्म्याने वधस्तंभावरील होणाऱ्या त्या घटनेवर पडदा टाकला होता, कारण ते सर्व अतिभयंकर होते. 49 वचन. तेव्हा त्याच्या ओळखीचे सर्वजण व ज्या स्त्रिया त्याच्या मागे गालिलाहून आल्या होत्या त्याही पाहत दूर उभ्या राहिल्या होत्या. ह्या अध्यायाचा शेवटचा भाग येशू ख्रिस्ताची उत्तरक्रिया आणि पुनरुत्थानासंबंधी आहे. पॉल करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचनांमध्ये लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचने. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. ह्या शुभवर्तमानाच्या वास्तविकता आहेत. ह्या वास्तविकतांशी आमचा काय संबंध आहे? प्रभू येशू ख्रिस्त मेला, त्याला पुरण्यात आले, मृतातून तो पुन्हा उठला. ह्याचा आमच्यासाठी काय अर्थ आहे? तो आमच्यासाठी मेला ह्यावर काय आम्ही विश्वास ठेवतो? काय तुमचा विश्वास आहे का श्रोत्यानो? जेव्हा त्याला पुरण्यात आले तेव्हा साक्षात तुमची पापे त्याच्यासोबत पुरण्यात आली, जेणेकरून पापांचा प्रश्न नेहमीसाठी सोडवला जावा. काय आपला विश्वास आहे का की तो पुन्हा उठला व आम्ही सुद्धा त्याच्यासोबत उठवल्या जाणार आहोत? ह्यावर विश्वास ठेवण्याद्वारे परमेश्वर आम्हाला येशूमध्ये ठेवतो व तो आम्हाला ख्रिस्तात पाहतो. त्याचे नीतिमत्व आमचे नीतिमत्व बनते. 50 वचन बघा. यहुद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व धार्मिक होता. अर्थातच हा योसेफ फार प्रतिष्ठित होता. तो न्यायसभेचा सदस्य होता. जेव्हा त्याने ख्रिस्तासाठी निर्णय घेतला तो एकटा त्या निर्णयात उभा राहिला. 51 वचन. त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. जरी तो न्यायसभेचा सदस्य होता तरी त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी तो सहमत नव्हता. हे आम्हाला दर्शविते की येशूला वधस्तंभावर खेळण्याचा त्यांचा निर्णय एकमताने घेण्यात आलेला नव्हता. जे दोघे गुप्तरीतीने ख्रिस्ताचे शिष्य बनले होते ते दोघे उघडपणे आता पुढे आलेत व जे उघडपणे त्याचे शिष्य म्हणून नावाजलेले होते ते लपून बसले होते. 52 आणि 53 वचने सांगतात, त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ह्या कबरेत अद्याप कोणाला ठेवले नव्हते. योसेफ येशूचे शरीर मागतो. ती कबर आता कुठे आहे माहिती नाही, कारण इसवी सन 70 मध्ये टायटसने येरुशलेमला उद्ध्वस्त केले होते. परंतु एका बागेतल्या कबरेला येशूची कबर म्हणून दाखविण्यात येते आणि काही लोक त्या कबरेची उपासना पूजा करतात. श्रोत्यानो, ती कबर महत्वाची नाही, परंतु
उद्धार करता तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महत्वाचा आहे, जो आज परमेश्वराच्या उजवीकडे विराजमान आहे. 54 आणि 55 वचने बघा. तो तयारी करण्याचा दिवस होता आणि शब्बात सुरू होणार होता. गालिलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्या मागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेविले हेही पाहिले. पवित्र शास्त्र कुठल्याही दिवसांचा उल्लेख करीत नाही, परंतु सांगते की येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला. 56 वचन. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. शब्बात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. आता आपण श्रोत्यानो 24व्या अध्यायाकडे वळूया. 24व्या अध्यायामध्ये प्रभू येशूचे पुनरुत्थान आपण पाहणार आहोत. तो दगड प्रभू येशूने बाहेर यावे म्हणून लोटला गेला नाही, तर त्यांनी कबरेच्या आत जावे म्हणून लोटण्यात आला. 24व्या अध्यायाची पहिली 8 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करीता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले ह्याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली. श्रोत्यानो, ते जिवंताला शोधत नव्हते तर मेलेल्याला शोधत होते. त्यांना मुळीच विश्वास नव्हता की येशू जिवंत होईल. येशूने सांगितलेले त्यांनी ऐकले, परंतु त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. 9 आणि 10 वचने आम्हाला सांगतात, आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मगदालिया मरिया, योहान्ना व याकोबाची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनी हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. आता आम्हाला शिष्यांची प्रतिक्रिया पाहायला मिळते. 11वं वचन बघा. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटले व ते त्यांनी खरे मानले नाही. पुनरुत्थानावर अविश्वास प्रगट करणारे सर्वात पहिले लोक येशूचे शिष्य होते आणि त्यांनाच येशूने त्याच्या मृत्यूविषयी आणि पुनरुत्थानाविषयी पुन्हा आणि पुन्हा सांगितले होते. 12वं वचन. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले, तो त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करीत तो घरी गेला. योहानाने त्वरित येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला, परंतु शिमोन पेत्राला त्यासाठी काही वेळ लागला. इमायुसच्या रस्त्यावरच आमची पुनरुत्थित ख्रिस्ताशी आता भेट होते. 13वं वचन बघा. त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण येरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अमाऊस नावाच्या गावाला चालले होते. अमाऊस येरुशलेमपासून 7 मैल अंतरावर होते. 14 ते 16 वचने सांगतात, ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. लक्षात घ्या की ते त्याच्याविषयी बोलत होते, परंतु त्याला शोधत नव्हते. 17वं वचन. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लान मूक होऊन उभे राहिले. येशूने त्यांच्यासमोर एक प्रश्न उपस्थित केला. 18वं वचन सांगतं, मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे येरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्यांनी काय म्हटले हे आपण लक्षात घेतले का श्रोत्यानो? त्यांनी म्हटले तो संदेष्टा होता. त्यांना वाटले की तो मेला, तो मृत्यूतून जिवंत झाला, ह्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. 20वं वचन बघा. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेले. आता त्यांनी ख्रिस्ताच्या मृत्यूची साक्ष दिली. 21वं वचन. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झालेला आज 3रा दिवस आहे. हे पुरुष म्हणत होते की त्यांची आशा होती की येशू ख्रिस्त संदेष्टा आहे आणि त्यांची अपेक्षा होती की तो इस्रायलची सुटका करेल.
परंतु आता उशीर झाला होता. तो वधस्तंभावर खिळला गेला होता, मेला होता. ह्या संदेष्टाने जे म्हटले होते त्यावर त्यांचा अधिक विश्वास नव्हता. ह्याविषयी आपण निश्चिंत असा. 22 आणि 23 वचने पुढे सांगतात, आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हाला थक्कच केली. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. स्त्रियांनी आणलेल्या वार्तेवर ह्या पुरुषांनी विश्वास ठेवला नाही. कबर खाली आहे ह्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. पुनरुत्थानावर किती अविश्वास होता हे आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. परंतु ह्या दोन पुरुषांच्या विचारांवर थोडा प्रकाश पडतो व एक आशेचा किरण दिसतो. 24 वचन, मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. काय घडले हे त्यांना माहीत नव्हते, परंतु शरीर मात्र काढून नेण्यात आले होते. काय घडले ह्याचे स्पष्टीकरण देण्यास ते तयार नव्हते, परंतु वास्तविकता तशीच राहिली की कोणीच प्रभूला पाहिले नाही. 25 वचन, मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, हा फार महत्वाचा भाग आहे श्रोत्यानो. प्रभू आपल्या पुनरुत्थानाविषयी बोलताना त्याची पुष्टी करण्याकरिता आपल्या हातावरील खिळ्यांचे व्रण दाखवित नाही. खिळ्यांच्या व्रणापेक्षा तो पवित्र वचन सांगत आहे. त्याने त्यांना म्हटले, संदेष्टांनी जे सांगितले त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा होता. पवित्र वचनाविषयी प्रभूचा जो व्यवहार आहे तो आम्ही लक्षात घ्यायला हवा. ज्या दिवसात आम्ही आज राहत आहोत हे दिवस संशयाचे दिवस आहेत. असे काही लोक आहेत जे म्हणत आहेत की तुम्ही बुद्धिमान राहून पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवू शकत नाही. अनेक लोकांना वाटतं की त्यांनी जर पवित्र शास्त्रावर त्यातील वचनांवर विश्वास ठेवला तर त्यांना बुद्धिमान समजण्यात येणार नाही. म्हणून ते आम्ही पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवतो असे म्हणण्याकरिता हिमतीने पुढे येत नाहीत. ख्रिस्त म्हणतो की पवित्र शास्त्रावर विश्वास न ठेवणे मानवाची मूर्खता आहे. त्याने पवित्र शास्त्रातील सर्व गोष्टींना पूर्णपणे स्वीकारार्ह मानले. त्यात जर आणि परंतु ह्यांना मुळीच वाव नाही. आता लक्षात घ्या की प्रभू देवाच्या वचनांवर भर देत आहे. 26 आणि 27 वचने, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. देवाचे वचन समजण्याकरिता 2 गोष्टी आवश्यक आहेत असे ख्रिस्त सांगत आहे. त्या साध्या पण महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट 25व्या वचनात सांगितल्याप्रमाणे आमचा पवित्र शास्त्रावर त्यातील वचनांवर विश्वास असायला हवा. प्रभूने 25व्या वचनात म्हटले होते, अहो निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसानो. पास्कल ह्यांनी म्हटले, मानवी ज्ञानावर विश्वास ठेवण्यास ते समजणे आवश्यक आहे, परंतु ईश्वरीय ज्ञानाला समजण्यासाठी त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. मला वाटतं कुठल्याही धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी आणि टीकाकारांसाठी पवित्र शास्त्र एक बंद पुस्तक आहे. तो काही वास्तविकता शिकू शकतो, परंतु संदेश मात्र शिकू शकत नाही. परंतु दुसरीकडे काही लोक जे मनात अगदी साधे लोक आहेत, जे देवावर नम्रपणे विश्वास ठेवून त्याच्याकडे वळलेत, ते देवाच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे खरे ज्ञान प्राप्त करू शकलेत. त्यांची समजशक्ती परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे परमेश्वराने उघडली. श्रोत्यानो, देवाचे अनेक महान लोक आणीबाणीच्या प्रसंगी जीवनातील अंधकारपूर्ण परिस्थितीत देवाच्या वचनाकडे वळलेत. देवाच्या वचनांना तुच्छ लेखणे काही सराहनीय गोष्ट नाही. प्रभूने म्हटले, जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवित नाही तर तुम्ही मूर्ख आहात. नंतर प्रभू म्हणतो की पवित्र शास्त्र फक्त अलौकिकपणे समजून घ्यायला हवे. त्यातील सत्य समजण्याकरिता मानवी बुद्धी पर्याप्त नाही. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 14व्या वचनामध्ये पॉल घोषित करतो. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 14वे वचन, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्याद्वारे होते. अशा गोष्टी आहेत ज्या मानवाच्या समजशक्तीपलीकडे आहेत व फक्त देवाचा पवित्र आत्माच त्या आमच्यासाठी वास्तविक बनू शकतो. आमची देवाजवळ प्रार्थना असायला हवी की प्रभू देवा, तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी समजण्यासाठी तू आमचे आत्मिक नेत्र उघड. आम्ही नम्रपणे देवाच्या वचनाकडे वळायला हवे.
पवित्र शास्त्र आम्ही वाचतो म्हणून ते आम्हाला ठाऊक आहे असे मुळीच नाही. देवाच्या पवित्र आत्म्याने ते आमच्यासाठी वास्तविक बनवायला हवे. आता आपण 28 ते 31 वचने वाचूया. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्याजवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखविला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवावयास बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. जे ख्रिस्ताचे स्वतःचे लोक आहे श्रोत्यानो, त्यांच्याशी पुनरुत्थित गौरवी ख्रिस्त सहभागिता करू इच्छितो. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याशी तो सहभागिता करू इच्छितो. त्याने मोशे व संदेष्टांद्वारे सुरुवात केली. मोशे व संदेष्टे त्याच्याविषयी बोललेत. त्याच्या मृत्यू व पुनरुत्थाने त्यांच्या भविष्यवाणीची पूर्ती केली. त्यांची इच्छा होती की त्याने त्यांच्यासोबत राहावे. ख्रिस्ताविषयी सांगण्यासाठी मंडळात भोजन इत्यादी करणे योग्य आहे, पण अनेकदा आमचे अनेक कार्यक्रम ख्रिस्ताला बाहेर ठेवून केल्या जातात. खरी सहभागिता आणि आशीर्वाद असण्यासाठी तो आमच्यामध्ये आमच्यासोबत असायला हवा. आता 32, 33 आणि 34 वचने बघा काय सांगतात. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारे गेले. तेव्हा 11 प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने खासगीरित्या शिमोन पेत्राला दर्शन दिले, कारण त्याला अशा काही गोष्टी सरळ करायच्या होत्या ज्या खासगीरित्या सरळ करणे त्याला आवश्यक होते. स्मरणात ठेवा की पेत्राने त्याला नाकारले होते. पेत्र व प्रभूमध्ये सहभागितेची पुनर्स्थापना, वैयक्तिक आणि खासगी लेनदेन इत्यादी आवश्यक होते. 35 ते 37 वचने बघा. मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडिली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. ते ह्या गोष्टी सांगत असता तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. जर आम्ही तिथे असतो ना श्रोत्यांनो, तर आमची प्रतिक्रिया सुद्धा अशीच असती. 38 आणि 39 वचने. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा. जसे मला हाडमास असलेले पाहता तसे भूताला नसते. मी ह्यावर अधिक भर देऊ इच्छित नाही. परंतु श्रोत्यानो, आमच्या प्रभूचे गौरवी शरीर मांस व हाडे होते, मांस व रक्त नाही. त्याचे रक्त त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्याकरिता सांडल्या गेले होते. 40 ते 43 वचने बघा. असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखविले. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असतात त्याने त्यांना म्हटले, येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. हे फार महत्वाचे आहे व लूक ते आम्हाला सांगतो. आमचा प्रभू संपूर्ण मानव होता. ह्याचे प्रमाण म्हणजे तो भोजन करू शकला. 43 आणि 45 वचने सांगतात. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. देवाचे वचन समजण्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्याने आमचे मन व अंतकरण उघडण्याची गरज आहे. फक्त देवाच्या आत्म्याच्याद्वारेच आम्ही देवाच्या वचनाचे अध्ययन करू शकतो आणि ते अध्ययन तोच आमच्यासाठी वास्तविक बनवू शकतो. 46 आणि 47 वचने. आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. होय श्रोत्यानो, हे शुभवर्तमान संपूर्ण जगात पोहोचायला हवे. 48 आणि 49 वचने बघा. तुम्ही या गोष्टीचे साक्षी आहात. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा. लोकांनी संपूर्ण जगाला सुवार्ता सांगावी ही त्याची पद्धती होती व तो संदेश होता. तो मेला, मृत्यूतून पुन्हा उठला आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे पाप्यांना मुक्ती मिळते. हा संदेश जगात सगळीकडे देणारे सामर्थ्य पवित्र आत्मा आहे.
50 आणि 51 वचने. नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. शेवटच्या वेळी शिष्यांनी प्रभूला पाहिले तेव्हा तो त्यांना आशीर्वाद देत होता. तो जेव्हा पुन्हा येईल तेव्हा तो न्यायाधीशाच्या रूपात येणार आहे. मंडळीसाठी नाही, तो मंडळीसाठी आशीर्वाद म्हणूनच येणार आहे. आम्हाला मोठ्या आनंदाने त्याच्या पुन्हा येण्याची प्रतीक्षा करायची आहे. 52 आणि 53 वचने बघा. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले. श्रोत्यानो, ही लुकरू शुभवर्तमानाची साक्ष आहे. मला खात्री आहे की हे अध्ययन आपणासाठी आशीर्वादित ठरलेले आहे. मला स्वतःला ह्याद्वारे आशीर्वाद मिळाला आहे. माझा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर अधिक दृढ झाला आहे, कारण पुन्हा आणि पुन्हा अध्ययन केल्याने खरोखर अनेक सत्ये पवित्र आत्म्याच्याद्वारे आमच्यावर प्रकट केल्या जातात. श्रोत्यानो, मी अद्यापही प्रभू येशू ख्रिस्ताला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ इच्छिते आणि मला वाटतं आपली सुद्धा तीच इच्छा आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.